2 धावा धावपलकावर आहेत. 69 धावांचा पाठलाग करायचा आहे मैदानाच्या आत. कशा प्रकारची कामगिरी, कशा प्रकारची झुंज जे मात्र दिली जाईल. एका बाजूने पाहायला गेलं तर फार मोठं आक्रमण पहिल्या इनिंग मध्ये झालं, तर दुसऱ्या इनिंग मध्ये सुरेख प्रकारचा फटका. इथे मात्र चेंडू सीमारेखेचा वेध घेईल, पण बाउन्स टू बाउन्स, सीमा पार, 4 रन. थँक यू डीजे. इथे गोलंदाजी आणि त्यावर केलेला हल्ला. या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहील, चेंडू जाईल सीमा पार, चौकार. इथे मात्र चौकार मिळेल आणि चौकाराच्या मदतीने संघ धावसंख्येत जाऊन जे मात्र पोहोचेल 10 या धावसंख्येवर. 10 धावा जे मात्र धावपलकावर आहेत. अशा प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानाच्या आत केली जाते. 10 धावा धावपलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. या दरम्यान सुरेख प्रकारचा चेंडू, ब्लॉकल पद्धतीचा चेंडू होता. इथे मिळेल एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने संघ धावसंख्या जाऊन जे मात्र पोहोचेल 11 या धावसंख्येवर. 11 धावा ज्या मात्र धावपलकावर आहेत. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या संघ धावसंख्या 11 धावा आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या पहिलं संपलं. 11 बनवल्यात. शेवटचे 3 षटक, 18 चेंडू, 58 धावा. ओके, मेंबॉईज उपस्थित झाला आणि मितेश 11 करून संघात देखील कॅप्टन आहे. दोन्ही कॅप्टनचं हार्दिक असं स्वागत. 11 धावा ज्या मात्र धावपलकावर आहेत. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. अशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते. 18 चेंडू आणि 58 धावांचं लक्ष असेल. मोईन मैदानाच्या कशा प्रकारची कामगिरी जी मात्र करतोय. मयूर गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. फैज फैप दरम्यान हिट गेले हवे. झेल सुटतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे मात्र धावाची संधी निर्माण झाली. फलंदाज धावात. क्रिकेटची आत्महत्या मैदानाच्या आत घडते. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. DJ ready. डीजे. इथे पहा अतिशय दर्जेदार कामगिरी मैदानाच्या आत गोलंदाजच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. आकाश च्या हातामध्ये चेंडू आहे. गोलंदाज मयूर आहे तर स्ट्रायकर एंडवर आकाश खेळेल. धावपलकावर धावसंख्या 12 धावा आहेत. कशा प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानाच्या आत केली जाते. 12 धावा धावपलकावर. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. या दरम्यान टाकला गेले चेंडू. फार मोठा अपील आहे पंचांकडे. नकार येईल. निर्धाव चेंडू.
उत्साह जास्त, आत्मविश्वास इथे मात्र कमी पाहायला मिळतोय गोलंदाजच्या माध्यमातून. डॉट चेंडू संघात धावसंख्या 12 आहे. 12 धावा धावफलकावर जे मात्र पाहायला मिळत आहेत. विजयासाठी लक्ष 69 धावांचं. कशा प्रकारची रणनीती, कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते मैदानाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाज मार्फत सज्ज होईल. धावफलकावर धावसंख्या 12 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाज मार्फत सज्ज. ओ या दरम्यान टाकला गेले चेंडू इथे मात्र पंचांचा अवांतरचा इशारा येतोय. वाईडच्या रूपाने एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघात धावसंख्या 13 धावा. पुढील चेंडू असेल. ओ या दरम्यान विकेट केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सचिन इथे मात्र चुका करतोय. एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघात धावसंख्या 14 रन 14 धावा पाहायला मिळत आहेत. 14 धावा धावफलकावर आहेत. आमचे सहयोगी समालोचक मित्र पाटील सर यांना घ्यायचे. मिम बॉईज बोरवली आणि मितेश 11. भव्य कशा प्रकारे केली जाते. वाईट बॉल पंचांचा पुन्हा एकदा अवांतरचा इशारा येतो. वाईटच्या रूपाने संघात धावसंख्या जाऊन पोहोचेल 15 धावसंख्येवर. 15 खूप खूप धन्यवाद निखिल टोमरे. तर मित्रांनो, आजचा हा तिसरा दिवस आपण पाहतोय डोळे चषक 2019 दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होते. एक भलं मोठं टार्गेट आपण पाहतोय आर्झोली संघासमोर. 69 धावांचं टार्गेट आहे आणि व्यासपीठाची शोभा वाढवत आहेत. आपण पाहतोय वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटील अर्थात जेपी. दरम्यान सिंगल या ठिकाणी घेतली जाते. तर औपचारिकताच जणू काही सामन्यामध्ये शिल्लक आहे असं वाटायला लागलंय. धावसंख्या फक्त 16, 2 गडी बाद. तसेच व्यासपीठावर निवृत्ती पाटील यांना देखील आपण पाहतोय. मितेश 11 करून संघाकडून त्यांना खेळताना देखील आपण पुढच्या मॅच मध्ये पाहणार आहोत. मिम बॉईज बोरिवली विरुद्ध मितेश 11 अशी पुढची लढत. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता आकाश जाधवचा. चेंडू बॅटवर आला नाही. निर्धाव चेंडूची सांगता आणि षटक देखील या ठिकाणी दुसरं समाप्त होते. 69 धावांचा पाठलाग करत असताना आर्झोली संघ पूर्णपणे बॅकफुटला. धावसंख्या 2 बाद 16. थँक्यू डीजे. सध्या मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय. केली पीजी स्पोर्ट्स कासणे संघानं. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली. सलामीचा फलंदाज निलेश याच्या माध्यमातून 32 धावांची खेळी साकारली, ज्यामध्ये 4 उत्तुंग षटकारांचा समावेश आणि 1 चौकार देखील पाहायला मिळाला. तर त्याच्या खेळीच्या जोरावर 68 धावांचा डोंगर उभा केला, जो या स्पर्धेतील सर्वोच्च स्कोर आहे. या स्पर्धेतील सर्वाधिक टोटल आपण पाहतोय 68 धावा आणि प्रत्युत्तरात आपण पाहतोय की पूर्णपणे बॅकफुटला आर्झोली टीम. 16 धावा धावफलकावर. 2 महत्वाचे फलंदाज बाद झालेले आहेत, पिंटू आणि मोईन. कैफ अजूनही खेळपट्टीवर आहे, परंतु समीकरण खूप कठीण दिसतंय. उर्वरित 12 चेंडूंमध्ये 53 धावांची आवश्यकता आहे
अतिशय सुरेख सुंदर असं वातावरण या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. अगदी पहिल्या दिवसापासून आल्हाददायक वातावरण आपण पाहतोय. मैदानाच्या वरून वारे देखील वाहत आहेत. आता कुठेतरी हवा थोडीशी शांत झाली आहे. सकाळच्या सत्रामध्ये खूप जोरात वारे वाहताना पाहिले आपण. नवीन षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. मोहित पहिला चेंडू उजव्या खूप बाहेर. पंचांचा इशारा येतोय वाईड. पंचांची कोणीही प्लीज आर्ग्युमेंट करू नका. खूप छान पंचगिरी आपण चारही पंचांच्या माध्यमातून पाहिलेले आहे. बाळा इकारे, ज्ञानेश्वर कुर्ले, दिनेश नाईक असतील, त्याचप्रमाणे सूर्यकांत मोरे. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा खोलवर टप्प्याचा ऑफस्टिकच्या बाहेर होता आणि ऑफस्टिकच्या बाहेर असलेल्या चेंडूला लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता कैफने. पूर्णपणे दडपणात फलंदाज दिसत आहेत. चेंडूच्या मेरिटवर जास्त खेळण्याचा प्रयत्न होत नाही. दूर दूरवर पसरलेलं विखुरलेलं असं क्षेत्रक्षण. फटका, चेंडू सारेशा पार. नो बॉलचा देखील इशारा. षटकार. पंचांनी चेंडूला नो बॉल घोषित केलंय आणि या नो बॉलवर षटकार येतोय. तर पुढचा चेंडू फ्री हिट असेल. बीमर चेंडू घोषित केलाय पंचांनी. ओव्हर वेस्ट आहे. फुल टॉस. 7 धाव मिळत आहेत. 7 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते 24 धावांवर. अजूनही 45 धावांची आवश्यकता आहे. चेंडू द्यायचा आहे प्लीज मैदानाच्या आतमध्ये. तर ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमाने देखील कव्हर केली जाते. भिवंडी क्रिकेट लाईव्ह या युट्यूब वाहिनीवर आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण एन्जॉय करत आहात. युट्यूब व्ह्युअर्सचं देखील स्वराज 11 ढोळे संघाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. अतिशय छान पद्धतीने ही स्पर्धा पार पाडली जाते. तर वारंवार आम्ही खेळाडूंना विनंती करतोय की आपण स्पर्धेला कुठल्याही प्रकारे गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्या. दरम्यान षटकार निश्चितच आलाय, परंतु उशीर झालाय की काय असा एक प्रश्न या ठिकाणी. धावसंख्या 24. चेंडू शिल्लक आहेत 11 आणि 11 चेंडूमध्ये 45 धावा जोडायच्या आहेत. चौकार षटकारांची पेरणी फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. कैफ इज ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू फ्री हिट. मेरकाउंट देण्याचा प्रयत्न. बॅटच्या बराच आतमध्ये लागतोय चेंडू. एलिव्हेशन मिळत नाही फटक्यामध्ये. एकच धाव घेण्याची संधी. ओव्हर थ्रो. 2 खेळाडू बॅकअप करतायत तरी देखील दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. क्षेत्ररक्षण चांगलं होतं, मात्र चेंडूची फेकी खूपच उंच फेकी होती. यष्टिरक्षकाला चेंडू पकडता आला नाही. तर खराब थ्रो. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 26 धावांवर. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं की निलेशने चांगली गोलंदाजी केली. एक फलंदाजाला बाद केलं होतं आणि तब स्कोर आपण पाहिला तर पहिल्या षटकाच्या संमतीनंतर 11 होता. दरम्यान चेंडूला हुक केलंय. गॅप देखील शोधलाय. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. सीमारेषा पार. 4 रन. थँक्यू डीजे. तर हे षटक प्रोडक्टिव्ह षटक आतापर्यंत तरी म्हणता येईल आरजोली संघासाठी, कारण एक षटकार आलाय, एक चौकार आलाय, एक नो चेंडू, एक वाईट चेंडू आणि एक दुहेरी धाव. अशा पद्धतीने चांगल्या गतीने धावा आलेल्या आहेत. एकूण 14 धावा आता षटकामध्ये खर्च केलेले आहेत गोलंदाज मोहितने. महागडं षटक म्हणता येईल आणि अशाच फटक्यांची सातत्याने आवश्यकता आहे. निरंतरता, कन्सिस्टन्सी हवी लागेल फलंदाज कैफला. प्रयत्न केले जात आहेत कैफच्या माध्यमातून. धावसंख्या 30 वर पोहोचली आहे. आता मात्र 9 चेंडू शिल्लक आणि 39 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटचा खेळ आहे, काहीही घडू शकते. क्रिकेट महान अनिश्चिततेचा खेळ. मोहितचा पुढचा चेंडू राईट अमोर द विकेट. अनदर बीमर. आता मात्र त्याचा जास्त फायदा उचलता आला नाही. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु संधी नाही. बीमर चेंडू नो बॉल.
या षटकातील हा दुसरा बीमर चेंडू म्हणजेच गोलंदाज यापुढे या सामन्यामध्ये गोलंदाजी करू शकत नाही. आता मात्र एक नवीन गोलंदाज येईल. सामन्यामध्ये रोमहर्षकता निर्माण होताना दिसते. फ्री हिट चेंडू असेल आणि हा फ्री हिट चेंडू हाताळण्यासाठी एक नवीन गोलंदाज येईल. पाहायचंय पंचांचा काय निर्णय आहे. मला वाटतं पहिला जो नो बॉल घोषित केला होता पंचांनी स्टेप आउट. ओके ओके स्टेप ओव्हर स्टेपिंग केली होती गोलंदाजाने. तर तो फ्रंट फुट नो बॉल होता. ओव्हर स्टेपिंग झाली होती. तर हा पहिला बीमर चेंडू आहे. क्षमा असावी. तर गोलंदाज कंटिन्यू करतोय. फ्री हिट उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. स्क्वेअर मारा. पूर्णपणे मानसिक दडपणात दिसतोय गोलंदाज. स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतोय. कारण आपण पाहिलं की 2 षटकांमध्ये 53 धावांची आवश्यकता होती. धावसंख्या पोहोचली 33 वर. आता मात्र 36 धावांची आवश्यकता. 9 चेंडू शिल्लक. स्लॉक करण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होत. आतापर्यंत मोहितच्या या षटकामध्ये तब्बल 24 धावा फलंदाजांनी कुठून काढलेल्या आहेत आणि सामन्यामध्ये रोमहर्षकता थरार क्रिकेटचा आता मात्र खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहे. अजूनही 29 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू राईट अमोर द विकेट. ओ अनदर बिगी गॅप मध्ये जातोय. वन्स अगेन आउट ऑफ द पार्क. अनदर षटकार. षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते. 46 रन्स 46 धावा 23 धावांची आवश्यकता आहे. तिसरं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. तब्बल 30 धावा खर्च केले आपल्या षटकामध्ये मोहितनं आणि मला तरी वाटतं की या स्पर्धेतील हे सर्वात महागडं षटक. हो निश्चितच 30 धावा. तर पुढील सामन्याची नाणेफेक आपण करणार आहोत. मिम बॉईज बोरिवली विरुद्ध मितेश 11 कुरुंद. मी विनंती करतो वंडर बॉय भिवंडी जयेश पाटील यांना. भिवंडी तालुक्याची शान जयेश पाटील जेपी यांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेक केली जाईल. पंच 1 मिनिट खेळ थांबू आपण फक्त टॉस करून घेणार आहोत. समीकरण 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. तर या स्पर्धेला भेट देण्यात आलेले आहेत जयेश पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. 4 षटकांचा सामना आहे. एका बाजूला डोळे ट्रॉफी आणि एका बाजूला स्वराज्य 11. तर डोळे ट्रॉफी 11 असा कॉल द्यायचा आहे. निवा पाटील कॉल देत आहेत. डोळे ट्रॉफी असा कॉल आहे आणि स्वराज्य 11 आलेला आहे. तर आपला निर्णय सांगा. बॅटिंग करणार मी. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देतोय. थँक्यू सो मच जेपी. आपण या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत यासाठी आपले हार्दिक आभार मी व्यक्त करतोय. तर जाऊया आपण चालू असलेल्या मॅच कडे. 6 चेंडू आणि 23 रनची आवश्यकता. सन्माननीय योगेश मगर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. तर ही देखील आमच्यासाठी एक मोलाची उपस्थिती आहे. साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. बॅकफुटला जाऊन पुल केलाय मात्र हवा तसा बॅटच्या पट्ट्यात आला नाही. चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न मात्र सर ते शेवटी चेंडू हातातून निसटला. फलंदाजांनी मात्र फक्त एकच धाव पूर्ण केली. तर आकाशने स्ट्राईक या ठिकाणी रोटेट केली आणि कैफ जो चांगल्या फॉर्म मध्ये दिसतोय त्याला स्ट्राईक वर आणलंय. 5 चेंडू 22 धावांची आवश्यकता. या ठिकाणी सन्माननीय पंडित पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. तसेच श्री बजरंग शेठ साहेब अंतरिक्ष डेव्हलपर्स चे प्रोप्रायटर
दरम्यान चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेकडे. सुरेख क्षेत्रक्षण, निश्चितच चौकार वाचवलाय. एकच धाव मिळते. एकेरी दुहेरी धावांनी टार्गेट पर्यंत पोहोचणं जवळजवळ अशक्य आहे. गोलंदाज सचिन गोंधळी एक चांगला समालोचक देखील आहे सचिन आणि तेवढाच दर्जेदार खेळाडू देखील आहे. तर पहिले 2 चेंडू आपण पाहिले की 2च धावा खर्च केलेले आहेत. आता मात्र समीकरण 4 चेंडू 21 धावांची आवश्यकता. स्विंग करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही. शॉर्ट पॉइंटला ट्रॅव्हल होतोय. फक्त एक धाव. सुरेख गोलंदाजी. सिंगलने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली 49 धावांवर. आता मात्र औपचारिकता शिल्लक दिसते. दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होत आहे श्री पंडित पाटील साहेब तसेच श्री बजरंग शेठ साहेबांचं. अंतरिक्ष डेव्हलपर्सचे श्री बजरंग शेठ आपलं हार्दिक हार्दिक स्वागत स्वराज 11 आयोजित ढोळे चषक 2019 मध्ये. पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आता मात्र चांगला फटका आहे. हुक केलाय चेंडू. गॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स आणि ओव्हर द फेन्स चौकार. तर या ठिकाणी मधुर फेडरेशनचे संचालक सन्माननीय पंडित पाटील साहेब प्रसिद्ध उद्योजक देखील आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच अंतरिक्ष डेव्हलपरचे श्री बजरंग शेठ आपलं देखील मी मनापासून स्वागत करतोय. या स्पर्धेचे आयोजक स्वराज 11 ढोळे संघ तसेच स्वराज 11चे सर्व सन्माननीय निवृत्ती मगर साहेबांच्या वतीने. औपचारिकता शिल्लक आहे. 2 चेंडू शिल्लक. ओ हो हो, भीम टोला, वज्र टोला, चेंडू सीमारेषे बाहेर गेला. षटकार. सामना जिंकणं जवळजवळ अशक्य दिसतं अर्धोली संघासाठी. धावसंख्या झाली 59. 1 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. मात्र सर्वांची मनं जिंकलेली आहेत फलंदाज कैफने. ज्या पद्धतीने तो 3ऱ्या षटकापासून गोलंदाजीवर तुटून पडलाय. अफलातून फटकेबाजी. 2 षटकांमध्ये 53 धावांची आवश्यकता होती. त्यापैकी 43 धावा जोडलेल्या आहेत. परंतु आता 1 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण. पहिल्या 2 षटकांमध्ये पिंटू आणि मोईन लवकर बाद झाले. त्यामुळे संघ बॅकफुटला गेला होता. खूप चांगला प्रयत्न कैफचा. शेवटचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट.